टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। 3 दिवसापूर्वी अक्कलकोट आणि कर्नाटक बाउंड्रीवरती आम्ही अवैध तांदळाच्या गाडी पकडले होतो। 4 गाड्या पकडलो होतो, त्यातले 2 पळून गेले आणि 2 आम्ही पकडले। ते पकडून आम्ही संबंधित दक्षिण अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्ये जमा केलं। मग दुसऱ्या दिवशी आम्ही काय केलं, कलेक्टर ऑफिस, अधीक्षक ऑफिस आणि अन्न पुरवठा ऑफिस या ठिकाणी पत्रव्यवहार करून संबंधित घटना पूर्ण सविस्तर सांगितली। सविस्तर सांगितलं असता आम्हाला आश्वासन दिले की आम्ही कारवाई करतो म्हणून आम्हाला जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी हे तातडीचं पत्र काढलं तहसीलदार साहेबांना। मग आम्ही याची चौकशी केली असता तिथं कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आणि कुठल्याही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स देत नाही किंवा कुठली बातमी सांगत नाही। तसेच गाड्या 3 दिवस झाले पडून आहेत। आम्ही म्हणलं की ते अन्नधान्याचा पंचनामा तरी करा, बॅग्स तरी करा। ते FCIच्या नावाखाली खोटं कारण सांगून ते हा विषय संपवण्याचा प्रयत्न करत आहे। हा तांदूळ जो आहे हा निष्कृष्ट दर्जाचा तांदूळ असून तो तांदूळ सर्वसामान्य लोकांच्या जीविताला धोका असण्यासारखाचा तांदूळ आहे। याची कुठलीही तपास न करता, याचा कुठलाही पंचनामा न करता फक्त FCIच्या नावाखाली हा विषय कुठेतरी संपवण्याचा या अधिकाऱ्यांचा डाव आहे। या संदर्भात आम्ही पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला असता ते उडवाडूची उत्तर देऊ लागलेत। ते सांगतात की महसूलचे लोक येत नाहीत, महसूल म्हणतात की आम्ही FCIशी चर्चा करत आहे। ज्या दिशेकडे जायचं नाही त्या दिशेकडे हे लोक घेऊन जात आहेत। मेन राहिला मुद्देमाल आणि लोकांच्या जीविताचा धोका, हे विषय बाजूलाच राहिले। हे विषय गंभीर न घेता हे लोक उडवाडूची उत्तर आम्हाला देत आहे। आमची मागणी एवढीच आहे की या सगळ्या समस्त गोष्टीचा आणि समस्त या गोष्टीची शहानिशा करून संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी। या संदर्भात आम्हाला गाडीत काही बिलं सापडली होते, त्या बिलाच्या अनुषंगाने देखील आम्ही सगळी माहिती पूर्तता करून देखील हे लोक कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत। आमची मागणी एवढीच आहे, याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई, दंडात्मक कारवाई व्हावी हीच माझी मागणी आहे। या बिलामध्ये नकली GST बिलं वापरून संबंधित व्यक्तीवरती आम्ही शहानिशा केली असता तर या गोष्टीचा उलगडा असा झाला की ती व्यक्ती देखील हे बिलं माझे नाही आहेत, मी खोटी तक्रार केली आहे या पद्धतीचा अहवाल आपल्याला पाठवलेला आहे। तर शासनाची या मोठी फसवणूक आहे, खोटी GST बिले लावून सबमिट करायचं। हे फोटोचे काही पुरावे आम्ही सादर केले आहेत, कर्नाटकाची बॅजिंग असलेली। अद्याप कारवाई झालेली नाहीये, फक्त उडवाडूची उत्तर देत आहेत। त्याच्यावरती आम्हाला योग्य ते न्याय मिळाला पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।